त्यांना भाऊ काय करावं लागला काय झालं व्होल्टेज बघा 200च्या वर व्होल्टेज आहे का आहे की 227 व्होल्टेज दाव. हा पण काय झालं माहिती आहे का मोटरचं आता तुम्हाला दावतो काय होतंय बघा हा आपण जर मोटर चालू केली का नाही आता सध्याला चालूच होत नाही मोटर आणि जरी समजा चालू झालीच हा तर डायरेक्ट 6 एंपियर घेत्या हे लक्षात असं आलं कशामुळे होतंय का? असं होतंय म्हणजे काय झालंय आता एक तर मोटर मध्ये पण प्रॉब्लेम असू शकतोय पण आपण एक कंडेन्सर आपण नाही का काय होतंय नक्की ते कसा बदलायचा अरे दावतो तुम्हाला वही खोलतोय ना वही खोलले काय का हा आता इथं बघा हे स्टार्टिंग आहे एक आपला हे कुठला कॅपॅसिटर हे स्टार्टिंगचा आहे हा बघा मित्रांनो काय झालं माहिती आहे का स्टार्टिंग कॅपॅसिटर याचा खराब झाला होता तर बघा स्टार्टिंग आहे पहिला खराब झाला होता 120-120 होता आता तो बदलून आपण का नाही 200-250 टाकला हे स्टार्टिंग मोटर चालू होत नव्हती स्टार्टिंगला स्टार्टच होत नव्हती पण आपण स्टार्टिंग बदललाय बघा हो बघा आता सगळं जुळून झालंय स्टार्टिंग कॅपॅसिटर बदलला आपण जुळून झालंय आता जरा चेक करून बघा मोटर बघा आता व्होल्टेज पण आहे का आता रिसेट करूया एखादा असं काय चालू करून बघूया आता तेव्हा मित्रांनो मोटर चालू झाली आता 5.7 एंपियर ती इथे पाणी आलं का बघा तिकडे पाणी पाणी आलं एंपियर पण कमी घ्यायला लागली मग 5.7 एंपियर घ्यायला लागली पहिली 6.5 एंपियरच्या पुढे घेत होते ओके ओके धन्यवाद धन्यवाद